पवारांनी म्हटलेलं आहे, पवार सुप्रिया सुळे भाजपसोबत गेले तर मी वेगळा निर्णय घेईन, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलंय. कशा पद्धतीने पाहताय? तसं पाहिलं तर आता रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे यांच्याही पेक्षा ते वरिष्ठ नेते झालेले आहेत. त्यामुळे सातत्यानं ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं भूमिका मांडत असतात. आता ही त्यांनी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडलेली आहे, परंतु खरी वस्तुस्थिती ही आहे की 2016 साली ज्या वेळेला पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका 16 किंवा 17 सालच्या असतील, त्यावेळेला जिल्हा परिषदेचं तिकीट जर त्यांना नाही दिलं तर आम्ही आणि आमचा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू, अशा पद्धतीची धमकी त्यांनी खुद्द पवार साहेबांना दिली होती. आणि पवार साहेबांनी त्यांना अजितदादांना विचारायला सांगितलं. अजितदादांनी सांगितलं की साहेब जोपर्यंत परवानगी देणार नाही तोपर्यंत आता कुटुंबातला इतर कुणाला वेगळ्या निवडणुका लढवायच्या संदर्भात मला निर्णय घेता येणार नाही. त्यांनी 2-3 वेळेला हेलपाटे मारल्यानंतर शेवटी धमकी दिली होती. त्यामुळं रोहित पवार हे 2016 साली भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर 19 साली विधानसभेला जर उमेदवारी नाही दिली तर त्या ठिकाणी ते सुरुवातीला हडपसरमधून निवडणूक लढवण्याच्या करता प्रयत्नशील होते. नाही दिलं तर भाजपमध्ये जाणार असं म्हणायचे. म्हणून शेवटी त्यांना कर्जतमध्ये त्या ठिकाणी अजितदादांचा अंबालिका कारखाना होता, तिथे त्या ठिकाणी काम होतं दादांचं, आणि म्हणून करता त्यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून त्या ठिकाणी घड्याळ चिन्हावर त्यावेळेच्या वेळेला उमेदवारी दिली होती. रोहित पवार हे सातत्यानं असं जे बोलतात, मग विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये ते सातत्यानं बोलत राहतात. विलिनीकरण होणार होतं म्हणजे काय? म्हणजे आमचे आमदार तुतारीत जाणार होते आणि आम्ही विरोधात बसणार होतो का? जाऊ. विलिनीकरण होणार होतं म्हणजे काय? तर तुतारीचे आमदार आणि तुतारीचे सगळे नेते कार्यकर्ते घड्याळात येणार होते, असाच त्याचा अर्थ होता ना. आणि त्यामध्ये मग काय होतं, रोहित पवारांना त्या ठिकाणी मंत्रिपदाची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आमच्या पक्षातल्या ज्या नेत्यांचा अडसर झाला त्यांच्या मागे ते हात धुवून लागलेले आहेत. आणि त्यांना जनतेमधून कार्यकर्त्यांमधून बदनाम करण्याच्या करता काही ते खोटं सांगत राहतात. आणि अशा पद्धतीनं रोहित पवार जे आज जे बोलत आहेत त्याच्यामध्ये काही सत्य नाही, तथ्य नाही. उद्या त्यांना कुठून ऑफर मिळाली तर ते कुठेही जाऊ शकतात. रोहित पवार असं देखील म्हणतात की मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होतील आणि सुनील आदित्य तटकरे यांचं खातं जे आहे ते सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं. काय नक्की तथ्य आहे का या सगळ्या? आता मला एक समजत नाही की रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार आहेत आणि कर्जत जामखेडच्या मतदारसंघाच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त त्यांना सगळ्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. आणि विशेष करून जर ते विरोधी पक्षात आहे तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संदर्भानं कधी बोलताना ते बघितलंय का? तिथं कुठं टीका टिप्पणी करतात का? अजिबात नाही. शिवसेना एकनाथ शिंदेच्या संदर्भानं कधी काय बोलतात का? अजिबात नाही. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले रस्त्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आणि ज्या मुद्द्यावर त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि तिथल्या मतदारसंघातल्या तरुणांना MIDC आणण्याचं गाजर दाखवलं, त्या विषयावर तरी कधी ते बोलतात का? ते फक्त आमच्या पक्षावर बोलतात, आमच्या पक्षातल्या घडामोडीवर बोलतात. कुणाला मंत्री करायचं आणि कुणाला काढायचं, कुणाला ठेवायचं हा अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. आता रोहित पवार स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या वरची सुपर पॉवर समजतात का? दादा, कुठेतरी आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत शरद पवार यांना साकडे घालताना साहेब काहीतरी करा, राष्ट्रवादी पक्षात असलेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर काही आमदार शरद पवारांना फोन करून विचारणा करतायत. विशेषतः सुनील तटकरे असतील यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि पवारांची भेट घेऊन ते असं म्हणतात की पार्थ पवारांना आपण काहीतरी समज द्यावी. यांच्याबद्दल कुठे पार्थ पवारांबद्दल तक्रारी ज्या शरद पवार साहेबांकडे केलेल्या आहेत. त्यांचं मत आहे की आम्ही अजितदादांसोबत खांद्याला खांदा लावून लढलो, आमचं योगदान मोठं आहे, मात्र आम्हाला डावललं जातं, असं कुठे एक नाराजी त्यांनी पवार साहेबांची व्यक्त केली. काय नक्की राजकारण आहे? मला एक सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या म्हणजे आमच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हाच्या पक्षाच्या नेत्यांनी जाऊन पवार साहेबांपुढं आमच्या पक्षाचं कारण सांगायचा प्रश्न कुठे उद्भवतो? त्यांना विचारून आमचा पक्ष चालत नाहीये. आमचा पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या विचाराने चालतो. आणि त्या ठिकाणी ही माहिती नेमकी कोणी दिली, हे कोण बोललं? हे रोहित पवार बोलतात. पवार साहेब स्वतः असं म्हणाले का की मला भेटायला आलेल्या घड्याळच्या नेत्यांनी अशा अशा पद्धतीनं मला ते म्हणाले, असं पवार साहेब म्हणाले का? नाही म्हणाले. आमचे भेटायला गेलेले नेते कोण म्हणाले का असं की आम्ही पवार साहेबाजवळ जाऊन असं असं म्हणालो? मग हे कुणाच्या सुकट बुद्धीतून असं आलं की पार्थ पवारांना समज द्यावी असं सांगायला आमचे नेते गेले होते? कुठून जन्माला आलं?
तर याच्यामध्ये फक्त रोहित पवार या पद्धतीचे व्हेग स्टेटमेंट करतात, ज्याला कुठलाही आधार नसतो. ते फक्त माध्यमांमध्ये आमच्या पक्षाच्या संदर्भानं उलटसुलट चर्चा व्हावी, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, आमदारात संभ्रम निर्माण व्हावा, याच्याकरता ते फक्त प्रयत्न करत असतात. याच्या पलीकडे दुसरं काही नाही, याच्यात काहीही तथ्य नाही. तुमच्याच पक्षातले जे आमदार आहेत ते शरद पवारांना फोन करून सांगतात, त्यांना साकडे करतात, काहीतरी करा, जी अस्वस्थता आहे पक्षामध्ये ती थांबवा आणि तुम्ही काहीतरी करा, अशा पद्धतीची विनवणी करताना. कुठल्या आमदारांनी फोन केला ते सांगा ना. असं बोलायला एकदम सोपं आहे. आमच्या पक्षाचे आमदार सत्तेत नसलेल्या नेत्यांच्या बरोबर जाऊन संपर्क करून काय साध्य करणार आहेत? करू शकत नाहीत. आमच्या सर्वच्या सर्व आमदारांचा सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास आहे. त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता केलेला आहे. पक्षाचे सर्व आमदार हे अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आलेले होते. अजितदादांच्यामुळेच ते त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये निवडून आले. अजितदादांनी निधी दिल्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं होऊ शकली आणि त्या कारणामुळे त्यांना निवडून येण्याच्या करता मदत झाली. दादांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर या सर्व आमदारांनी एकत्रितरित्या विधिमंडळ पक्षनेता म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांची एकमताने निवड केली आणि विश्वास व्यक्त केला. आणि दादाच्या पाठीमागे या परिवाराच्या पाठीशी म्हणजे अजितदादाच्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे आपण उभं राहिलं पाहिजे, अशी भूमिका पक्षातल्या सरसकट सर्व आमदारांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं आमच्या आमदारांना जर मनात काही प्रश्न शंका निर्माण झाली असेल तर ते सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे जातील किंवा पार्थदादा पवार यांच्याकडे जातील आणि ते त्यांच्या स्वतः शंकेचं निरसन करू शकतात. ते सन्माननीय आमदार आहेत, ते कधी त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाकडे जाऊन त्यांचं मत मांडू शकतात. त्यामुळं या ज्या सगळ्या बातम्या पेरल्या जातात ह्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत आणि ते रोहित पवारच जाणीवपूर्वक पेरतायत असं आमचं मत आहे. असा विषय आहे की पार्थ पवार ज्यावेळेस ही भेट झाली पटेल आणि तटकरे जयंत पवार साहेब, त्यानंतर 12ला भेट झाली, 16ला पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळेच कुठेतरी पार्थ पवार नक्की पक्षामध्ये काही बदल घडवू इच्छित आहेत का किंवा पाहतायत का, असा देखील संशय समोर येतो, अशी शक्यता समोर येते. आम्ही एनडीए मध्ये घटक पक्ष आहोत, परंतु आमचा स्वतंत्र पक्ष आहे. सरकारमधल्या कामाच्या करता संसदेचे सन्माननीय सदस्य म्हणून त्या ठिकाणी राज्यातल्या देशातल्या काही विषयाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना पार्थदादा पवार भेटायला गेले. याचा अर्थ तुम्ही जे आता प्रश्न विचारला त्याच्याशी जोडण्याचं काय गरज आहे? तटकरे आणि पटेलांना जे सिनियर नेते आहेत त्यांना डावलून ते भेटले असा त्याचा अर्थ निघतो आणि त्यामुळेच कुठेतरी नाराजी जी आहे ती दोन नेत्यांमध्ये वाढलेली पाहायला असते. कितीतरी नेते कार्यकर्ते हे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटतात. प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्याला भेटायला जाताना, माननीय पंतप्रधानांना भेटायला जाताना इतर नेते सोबत असावेत असं काही नसतं. ज्या वेळेस त्या नेत्यांना वेळ असतो त्यावेळेला त्यांना विचारलं जातं, वेळ असतील तर ते सोबत येतात किंवा त्यांचं काही काम असेल तर सोबत येऊ शकतात. ज्या वेळेला कदाचित मुख्यमंत्र्यांची वेळ अचानक पण मिळालेली असेल आणि त्यामुळे ते तातडीनं गेलेले असतील. दादा, अजितदादांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर काही तासातच रोहित पवारांनी काही आमदारांना पक्षातील फोन करायला सुरुवात झाली, अशा पद्धतीची चर्चा आहे. काय नेमकं सत्य आहे? हे खरं सत्य आहे, विदारक सत्य आहे. अजितदादाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2-3 तासाच्या वेळ गेल्यानंतर अजून अजितदादाचं पार्थिव हे हॉस्पिटलमध्येही आलं नव्हतं आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये आता भविष्यामध्ये पुढे आपल्याला एकत्र यावं लागणार, आपण सगळे मिळून एकत्र येऊ, पुन्हा साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पक्षाला एकत्र करू आणि आपण सगळ्यांनी एकत्र काम करू, अशा पद्धतीचे फोन हे तुतारी गटाच्या नेत्यांकडून आमच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांना सुरू झाले होते. याच्यावरून एक लक्षात घ्या की कुणाचा कशा पद्धतीनं अजितदादाच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला बाजूला टाकून कशा पद्धतीनं हा आमचा अजितदादाचा पक्ष गिळंकृत करण्याच्या करताचं षडयंत्र दादाचं निधन झाल्याबरोबर सुरू झालं होतं. हे याच्यातून लक्षात येतं. आपली माहिती अगदी बरोबर आहे. तुम्ही खासगीमध्ये आमच्या आमदारांना विचारलं तर नक्की ते तुम्हाला सांगू शकतील. अनेक आमदार असे आहेत की ज्यांना तसे फोन गेले, कुणाचे फोन आले हे सुद्धा ते सांगू शकतील. आणि या पद्धतीनं तुतारीच्या आमदारांना, तुतारीच्या नेत्यांना विलिनीकरणाच्या नावाखाली हा पक्ष जो आहे तो ताब्यात घेण्याची घाई त्यावेळेला झाली होती. हे त्यांचं षडयंत्र लक्षात आल्यामुळे तातडीनं सुनेत्रा वहिनींची उपमुख्यमंत्रीपदी शपथ झाली आणि त्यांचा जो मनसुबा होता तो यशस्वी होऊ शकला नाही. सुनेत्रा वहिनींची पक्षाच्या सर्व नेत्यांनी
आमदारांनी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यामुळं जे तुतारीच्या नेत्यांचा जो मनसुबा होता तो धुळीला मिळाला आणि त्या अस्वस्थतेतूनच रोहित पवार हे सातत्यानं आमच्या पक्षाला टार्गेट करत असतात, आमच्या नेत्यांना टार्गेट करत असतात. विधान परिषदेवर दादा एक आपले सिद्दीकी आमदार आहेत ते निवडून गेले. त्यांची आमदारकी कुठेतरी अडचणीत आलेली आहे, कारण ते ज्यावेळेस त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांची सही होती. मात्र सध्याच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष नसल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकी अडचणीत आले असं म्हणावं का? काय मला तर खरं आश्चर्य वाटतं आपण हे प्रश्न विचारता. सुनील तटकरेंच्या अध्यक्षपदाचा प्रश्न कुठे येतो? सुनील तटकरे साहेबांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना बदलून दुसरं कुणाला तरी नेमलंय असं काही पत्रपक्षाकडनं निघलंय? अशी काही कुठं निवड कुठं झालेली तुम्ही ऐकली? म्हणजे आज रोजी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच आहेत. त्यामुळे त्यांची सही असणार ना एबी फॉर्मवर. त्यांची सही असल्यानंतर एक लक्षात घ्या, कालच या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन अतिशय व्यवस्थितरित्या क्लॅरिफाय केलेलं आहे. सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते बसून हायपॉवर कमिटी जी आहे ती ऑफिस बेरर कमिटी त्या ठिकाणी निवडेल आणि हायपॉवर कमिटीमध्ये त्यामध्ये वर्क अलॉटमेंट होईल. आणि ह्या सगळ्यांच्या नंतर आता सध्या काही व्यवस्था ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या केलेल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब जागेवर आहेतच ना, प्रफुल्लभाई पटेल कार्याध्यक्ष म्हणून जागेवर आहेतच ना. या सगळ्या याच्यामध्ये एखाद्या निवडणूक आयोगाबरोबर केलेल्या पत्रव्यवहारामध्ये नावापुढं पदाचा उल्लेख झाला नाही म्हणून त्यांना पदावरनं कमी केलंय अशा पद्धतीचा अर्थ काढण्याची काय आवश्यकता आहे? पक्ष कुणाला कमी केला असेल किंवा कुणाला घेतला असेल तर त्याचं अधिकृत पत्र निघेल ना. नाही तर 29 एप्रिल रोजी ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या तुमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनीतराव पवार यांनी सहीचं पत्र दिलं होतं, त्यावेळेस तिथं पण नमूद केलं नव्हतं की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत म्हणून. एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण देशभरामध्ये साधारणपणे 35च्या आसपास प्रदेशाध्यक्ष आहेत. अजितदादांच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच निधन झालं आणि त्याच्यानंतर सुनीलराव पवार यांची त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. अर्थात त्याच्यानंतर सर्व देशभरातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या निवडी ह्या नव्यानं करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय भविष्य काळामध्ये घ्यावा लागला. दरम्यानच्या काळामध्ये जे ज्या पदावर आहेत त्या पदावर कार्यरतच आहेत, कुठेही अशाच पद्धतीची व्यवस्था असते आणि त्यामुळं ते पदावर त्याच्या ज्या पदावर आहेत त्या पदावर सर्वजण जसे तसे कार्यरत आहेत. नव्यानं काही ऍड होतील, पूर्वीचे जसे आहेत तसे आहेतच. पण दादा हे सगळं घडतंय आणि हे नेमकं आत्ताच घडतंय. कुठेतरी पक्षामध्ये पक्ष फोडण्याचा हा प्रयत्न दिसतोय का? कारण ज्या पद्धतीनं बातम्या करल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं संशय उत्पन्न व्हावा जेणेकरून जे आमदार तुमच्या पक्षाचे आहेत त्यांच्या कुठेतरी त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन ते दुसऱ्या पक्षात जातात, असा काही प्रयत्न दिसतोय का? कोणी असं अजिबात तसं काही नाही. आमदारांच्या मनामध्ये तिळमात्र सुद्धा भीती नाही आणि आमदार हे पूर्ण सगळे एकसंध आहेत. हे जाणीवपूर्वक कुठल्या तरी अंदाजे बातम्या पेरण्याचं काम ठरवून केलं जातंय. मीडियाला हाताला धरून त्यांना टीव्हीवर बोलल्यानंतर दाखवलं जातं म्हणून ते पुन्हा पुन्हा दाखवलं जावं म्हणून नवीन नवीन काहीतरी सांगत राहतात. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पक्षामध्ये कुठेही कसलीही अडचण नाही, कुठलाही संभ्रम नाही. सगळे आमदार एकसंध आहेत आणि जाणार कुठे? आता हे सांगा, कुठून काय तुतारीत जाऊन बसणार विरोधामध्ये? एकनाथ शिंदेसारखा स्वतंत्र गट करण्यासाठी नाही, मला ते असं कधी होत नसतं. ऑलरेडी 3 पक्षाचं सरकार आहे. अजितदादाच्या माघारी जर आमच्या पक्षातल्या कुणाला जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कुणी प्रयत्न केला तर जसं आपल्याकडं लहान भाऊ वारल्यानंतर त्याची उद्याच्याला जमीन हडप केली मोठ्या भावानं तर काय होईल त्याचा अर्थसंदर्भ घेतला जाईल. लोक नावं ठेवतात. असं चालत नाही, अशी आपली संस्कृती नाही. असं कोणी करत नाही, असं काही होणार नाही, होत पण नाही. दादा मला कर्जत जामखेडने लढायला शिकवलं. दादा नसल्यानं बारामतीत लक्ष घालावं लागतंय. लढणार कर्जत जामखेड, अडचणी सोडवायला बारामतीत जात राहणार असं रोहित पवार म्हणतात आणि बारामती आणि पवार वेगळे होणार नाही असं देखील म्हणतात. रोहित पवारांचा खरा अजेंडा जो आहे तो या त्यांच्या स्टेटमेंटमधून पुढे आलेला आहे. एका बाजूला अजित काका म्हणायचं, एक दुसऱ्या बाजूला सुनेत्रा काकी म्हणायचं, त्यांच्या परिवाराबद्दल आत्मीयता आस्था दाखवायची, त्यांच्या विमान अपघाताच्या संदर्भानं मला किती कळकळ आहे आणि बाकीच्याला कोणाला काहीच पडलेलं नाही असा जो आविर्भाव हा जो रोहित पवारांनी निर्माण केलेला आहे त्याच्या मागे त्यांचा छुपा अजेंडा जो आहे तो अजितदादा पवार यांची जी लिगसी आहे ती स्वतःभोवती केंद्रित करण्याच्या करता हा सगळा त्यांनी उद्योग मांडलेला आहे. एखाद्याच्या परिवाराचे एखाद्याचे सख्खे वडील गेल्यानंतर त्या मुलांना सर्वाधिक दुःख असणार आहे. ज्यांचा नवरा गेलेला आहे त्या पत्नीला सगळ्यात जास्त दुःख असणार.
आणि यांनी किती छळ अजितदादाचा केलाय हे आम्हाला सगळ्याला माहित आहे. रोहित पवार हे अजितदादाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला सुनेत्राबाईंनी खासदारकीला उभा होत्या त्यावेळेला काय भाषणं केली होती रोहित पवारांनी, कशा पद्धतीची वक्तव्य केली होती. त्यावेळेला अजितदादा काका नव्हते, त्यावेळेला सुनेत्राबाईंनी ह्या तुमच्या काकी नव्हत्या, त्यावेळेला अजितदादांचं व्यक्तिमत्व जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तयार झालेलं होतं हे ठराविक फक्त मागच्या 3-4 महिन्यात अजितदादा देवाघरी गेल्यानंतरच तुम्हाला अजितदादाच्या व्यक्तिमत्वाचा साक्षात्कार झाला. मग पवार कुटुंबामध्ये राहून त्यांच्या घरामध्ये राहून त्यांचा पुतण्या असताना ते हयात असताना अजितदादा तुम्हाला कळले नाही. त्याच वेळेला दादांना साथ द्यायची होती ना, त्यावेळेला का नाही दादांना साथ दिली. दादा हयात असताना रोहित पवारांनी अजितदादांना साथ का दिली नाही. त्यावेळेला अजितदादाच्या संदर्भानं कुठल्या स्तरावर जाऊन वक्तव्य केली. आता अजितदादा केल्यानंतर त्या बारामती मतदारसंघ आता त्यांना मोकळा झालेला वाटतंय, पण तसं नाही आहे. या देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या 75 वर्षाच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या सुनेत्राबाई पवार या खऱ्या अजितदादाच्या वारसदार आहेत आणि पार्थ पवार आणि जय पवार हे त्यांचे पुढचे वारसदार. त्यामुळं बारामतीचा किल्ला जो आहे ह्याची तटबंदी जी आहे ही अभेद्य आहे आणि ती अजितदादा पवार यांचीच ती तटबंदी आहे. या बारामती पवार विचाराच्या राजधानीवर रोहित पवारांसारख्या बाणगुळांना तिथं वर्चस्व गाजवता येणार नाही. त्यांचा डाव बारामतीवर आहे आणि त्याच्याकरता म्हणून हे अजितदादांचं त्या ठिकाणी सारखा त्या ठिकाणी अपघाताचा कळवळा दाखवतात. वास्तविक त्यांना अजितदादाबद्दल कसलीही आत्मीयता नव्हती नाही. बारामतीचा मतदारसंघाच्या करता त्यांचा हा सगळा खटाटोप चाललेला. विलिनीकरण होणार की नाही. विलिनीकरण कधीही होणार नाही. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पक्षाच्या नेत्यांना, आमच्या पक्षाच्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ याचं विलिनीकरण मान्य नाही. हे कधीही होणार नाही. हे लॉक करून ठेवा. आणि हे विलिनीकरणाचं गाजर सातत्यानं जे सारखं समोर ठेवलं जातं हे केवळ तुतारीचे आमदार जे आहेत हे आमदार निष्ठून आमच्याकडं म्हणजे तुतारीतून घड्याळाकडे जाऊ नयेत, त्यांचे खासदार निष्ठून आमच्याकडे येऊ नयेत याच्याकरता म्हणून सातत्यानं विलिनीकरणाची चर्चा आमच्याकडनं कोणच करत नाही. विलिनीकरणाची चर्चा कोण करतं? तुतारीचे नेते करतात, त्यांचे प्रदेशाध्यक्ष करतात, त्यांचे माजी प्रदेशाध्यक्ष करतात, रोहित पवार करतात. याच्या व्यतिरिक्त आमच्या पक्षातलं का कोण बोलत नाही. विलिनीकरणाच्या नावाखाली विलिनीकरण होणार आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार सारखे विचारतात त्यांना, अहो आमच्या मतदारसंघात कामं होत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला उद्या त्याला निवडणुका लढवायच्या आहेत, आम्हाला लोकांना उत्तरं द्यायची आहेत, लोकांना तोंड द्यायचं आहे. आमच्या मतदारसंघात 1 रुपयाचं आम्हाला विकास काम करता येत नाही. आमचा साधा तलाठी ऐकत नाही, ग्रामसेवक ऐकत नाही, तहसीलदार ऐकत नाही, PI ऐकत नाही, SP ऐकत नाही. आम्ही त्या ठिकाणी निवडून येऊन आमचा काय फायदा. कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अजितदादांच्या पक्षाच्या सोबत गेलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांच्या आमदारांची आग्रहाची, खासदारांची आग्रहाची भूमिका आहे. हे सारखं त्यांना गाजर दाखवतात की आता विलिनीकरण होणार. आता हे फुटू नये म्हणून फक्त मग जेवणावळी बोलवायच्या, मग गळाभेटी करायच्या आणि त्यातून दाखवायचं कसं आमचा परिवार एकत्र. जर त्यांना या अजितदादाच्या परिवाराबरोबर असता असती तर सुनेत्रा वहिनींची बिनविरोध होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून या लोकांनी उमेदवार उभे केले. आणि जे लोक अर्ज काढून घेत होते त्यांना अर्ज काढू नये म्हणून त्यांनी फोन करून सांगितलं. म्हणजे अजितदादाच्या नावावर नंतर त्यांच्या हयातीत नसताना निवडणूक बिनविरोध झाली हे रेकॉर्ड होता कामा नये याच्याकरता सुद्धा खटाटोप केला. मला एक सांगा, जर अजितदादाबद्दल एवढा कळवळा होता तर मग मतदानाच्या दिवशी बारामती अॅग्रोला रोहित पवारांनी सुट्टी का नाही दिली. मग त्या दिवशी बारामती अॅग्रोच्या म्हणजे त्यांच्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मतदानाला जाण्यापासून अटकाव का केला गेला. त्यांच्या स्वतःच्या कारखान्याला संस्थांना तुम्ही सुट्टी का दिली नाही. रितसर त्या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर असताना मतदानाचा हक्क बजावण्याकरता कुठल्याही सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपन्यांमधल्या कामगारांना सुट्टी अलाउड असताना तुम्ही त्या ठिकाणी मतदानाला जाण्यापासून का अडवलं. त्याचा रेकॉर्ड होऊ नये, कारण इतिहास घडू नये. सुनेत्रा वहिनींच्या नावावर या देशातला निवडणुकीचा इतिहास घडू नये याच्याकरता म्हणून धडपड कुणी केली. त्यामुळं यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. त्यांच्या पोटात एक आहे आणि तोंडात एक आहे. रोहित पवारांनी असं प्रतिक्रिया दिली आहे की उमेश पाटील हिरोगिरी करायला निघाले. हिरोगिरी म्हणतात तुम्हाला. उमेश पाटील हिरोगिरी करायला गेलेले आहेत असं त्यांचं मत असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे व्हिलन होण्याचा प्रयत्न करू नका.
लोकांना तुमच्या सातत्यानं एकच गोष्ट बोलण्याचा किळस यायला लागलेला आहे आणि त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाची आमच्या नेत्याची भूमिका त्या ठिकाणी मांडतो आहोत. तुमचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं पितळ उघडं पाडायला एक साधा कार्यकर्ता सक्षम आहे आणि त्याच्यामुळं त्या अस्वस्थतेतून ते म्हणतात की ते हिरोगिरी करायची आवश्यकता नसते. जे सत्य आहे ते सत्य आहे. शिवसेनेचे नेते आहेत आणि मंत्री आहेत. संजय शिरसाट म्हणतात की अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूटपणे चिन्ह आहे. आता ही तुटलेली मन एकत्रित होणार नाही. आज जो प्रसंग आला तो पक्ष फुटीच्या उंबरट्यावरच उभा आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आणि काही कर लावून अजितदादाच्या राष्ट्रवादीत लवकरच उद्रेक होईल. अहो, तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा. एक आनंद परांजपे तुमच्या पक्षात आले की हुरळून जाऊ नका. तुमच्या ठाणे जिल्ह्यातले किती नेते आमच्या संपर्कात आहेत हे तुम्हाला नेमकं आता प्रवेश झाल्यावर तुम्हाला समजेल. त्यामुळं आता सत्तेत आहात आणि म्हणून त्याच्यामुळं तुम्हाला माईक समोर आला की काही बोललं तरी चालतंय असं म्हणून काही बोलून चालत नसतं. आमचा पक्ष व्यवस्थित आहे, एकसंध आहे. सुनेत्रवाणींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वजण एकत्रितरित्या काम करतील आणि निश्चितपणे भविष्यामध्ये या पक्षाचे स्थान या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वरच्या पातळीवर असेल याची खात्री त्यांनी बाळगली. दादा, परिस्थितीनुसार स्वभाव बदलावा लागतो. पार्थ पवारांनी हलके कान ठेवू नये असं रोहित पवारांनी सल्ला दिलेला आहे. लहान्या भावाचा मोठ्या भावाला दिलेला जो सल्ला आहे हा सल्ला जो आहे तो आम्ही पार्थदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवू. परंतु आम्ही त्या ठिकाणी पार्थदादा पवार यांच्याबरोबर काम करतो. कुणी हलक्या कानाचे नाहीत आणि स्वभावाच्या संदर्भानं जर बोलायचं झालं तर रोहित पवारांचा स्वभाव नेमका कसा आहे हे कार्यकर्ता जवळ आलेला सुद्धा चालत नाही. 100-150 PA आहे त्यांच्यातून फिल्टर झाल्यानंतर कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तसं पार्थ पवारांच्या बाबतीत नाही. कुठलाही कार्यकर्ता थेट पार्थ पवारांच्या जवळ जाऊ शकतो. कुठलाही कार्यकर्ता थेट पार्थ पवारांना फोन लावू शकतो. तसं रोहित पवारांना थेट फोन लावता येत नाही. त्यांना जर थेट फोन कोणी लावला तर त्याला शिव्या पडतात. पहिला फोन PA ला लावायचा. त्यामुळं स्वभाव बदलण्याची आवश्यकता, कार्यपद्धती बदलण्याची आवश्यकता ही रोहित पवारांना आहे. दादा, राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा. तुम्हीच चर्चा करताय. मुख्यमंत्र्यांना भेटायला पार्थदादा गेले तेव्हा मी सोबत होतो. मुख्यमंत्र्यांना भेटायला जे लोक सोबत होते त्यात मी एकटाच होतो. त्यामुळे मला सगळं माहिती आहे. ती भेट जी होती ती प्रशासकीय कामाच्या संदर्भातली. खासदार झाल्यानंतर त्या संदर्भानं काही विषय त्यांना मांडायचे होते आणि ते विषय मांडण्याच्या करता त्या ठिकाणी रितसर निवेदन घेऊन त्या ठिकाणी पार्थदादा हे मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटले आणि त्या पद्धतीची वेळ मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेची दिलेली होती. आमच्या पक्षाचा विषय जो आहे तो आमच्या स्तरावरच ना आम्ही सोडवणार. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राबाई पवार, पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आहेत ना सक्षम. त्यामुळं जरी सरकारमध्ये आम्ही असलो तरी त्यांचा भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांचा पक्ष वेगळा आहे. हा, सरकारमधला कुठला विषय असेल तर निश्चितपणे त्यांचा सल्ला घ्यायला किंवा विचार विनिमय करायला नक्की ते जातील. विकास कामाच्या संदर्भानं विचार विनिमय करायला जातील. पक्षांतर्गत विषयाच्या संदर्भानं ते कसं काय जाऊ शकतील तिथं विचार विनिमय करायला? ते तरी कशाला त्या ठिकाणी आम्हाला सांगतील आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबतीमध्ये. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत आता विधान केलेलं आहे आणि 30 तारखेपर्यंत ही कर्जमाफी, 30 जूनपर्यंत साधारणपणे ही कर्जमाफी जी आहे ती होईल असं सांगितलेलं आहे. दत्ता मामांनी सुद्धा ते सांगितलं. कशा पद्धतीने पाहताय, दिलासा कसा मिळेल? नाही, निश्चितपणे शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निमित्तानं दिलासा मिळण्याची आवश्यकता आहे. उन्हाचा तडाखा आपण सगळेजण पाहतो आहोत. शेतकरी सातत्यानं अडचणीत येत आहे. अतिवृष्टीमुळे मागच्या वेळेला अडचणीमध्ये आला. आता त्या ठिकाणी मध्यंतरी अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं गेलं होतं कर्जमाफीच्या संदर्भानं, त्या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या उद्देशानंच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली. शेवटी कर्जमाफीचे काही निकष असतात आणि नियम असतात. त्या पद्धतीनं ती सगळं आकडेवारी घेण्याचं काम चालू आहे. वेगवेगळ्या बँकांमधून ती आकडेवारी उपलब्ध करून घेण्याचं काम चालू आहे आणि अतिशय व्यवस्थितरित्या तो शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे, बँकांचा फायदा होता कामा नये ही काळजी घेत त्या ठिकाणी कर्जमाफीची प्रोसिजर जी आहे ती राबवली जाणार आहे आणि लवकरच ते होईल. आता मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी दोघांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात काही काँग्रेसचे आमदार आहेत अशी बातमी आहे. हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज NDA मध्ये सहभागी असलेला एकमेव सेक्युलर पक्ष आहे. एकमेव. फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने कार्यरत असलेला आणि तरीही सत्तेमध्ये असलेला हा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.
राज्यामध्ये जे विरोधात असलेले जे सेक्युलर पार्टी आहेत आणि त्यांचे त्या पक्षाचे जे आमदार आहेत किंवा त्या पक्षाचे जे खासदार आहेत त्यांना त्यांची विचारधारा जी आहे त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं नाही, परंतु त्याचबरोबर मतदारसंघामधली विकास कामं देखील करायची. आणि त्यामुळं या विरोधात असलेल्या सेक्युलर पार्टीचे जे आमदार खासदार आहेत त्यांना जर पक्षांतर करायचं असेल तर सगळ्यात प्राधान्याचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ आहे. सुनेत्राबाई पवार यांच्या नेतृत्वामध्ये असे अनेक आमदार इतर पक्षातले विरोधी पक्षातले हे आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच तुम्हाला या संदर्भामध्ये काही घडामोडी झालेल्या दिसतील. दादा, विलिनीकरणानंतर काय होणार हे आम्हालाच माहिती होतं. दादा शेवटी भाजप विरोधात बोलत होते. दादांनी फाईल गोळ्या केल्या होत्या, ती फाईल कुठली? दादांचा ऍक्सिडेंट हा घातपातच, काकासाठी लढलो कारण आमच्या मनात शंका. रोहित पवार जे काही बोललेले आहेत ते कुठल्या संदर्भाने बोलले? भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी अजितदादा कधी बोलले? पुणे महानगरपालिका आणि पिंपरी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधातले उमेदवारच भाजपचे होते. आम्ही त्या ठिकाणी तुतारीबरोबर आघाडी करून त्या ठिकाणी निवडणूक लढवत होतो. त्यावेळेला त्या परिस्थितीनुसार ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि तिथं त्या ठिकाणी त्या प्रचाराचा तो भाग होता. आणि मग जर फाईल होती कुठली तर मग सांगावं ना त्या फाईलचं नाव आणि कुणाची फाईल होती. आणि फाईली कोणाकडे असतात अशा पद्धतीच्या? त्या फाईली असतात गृह खात्याकडं, सीआयडीकडं, सीबीआयकडं, ईडीकडं. आमच्याकडे कुठलं असलं खातं आहे की कुणाची तरी फाईल आमच्याजवळ असेल? रोहित पवार हे काहीतरी मनानं गप्पा मारतात, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आता अजितदादाचा अपघात की घातपात याच्या संदर्भाने सन्माननीय त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि सर्वोच्च नेत्यांनी अजितदादाचा अंत्यविधी व्हायच्या अगोदरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करून टाकलं की हा घातपात नाही तर अपघातच आहे. म्हणजे कुठली इन्क्वायरी नाही, कुठला तपास नाही, कुठलं काही पुरावे वगैरे काहीच गोळा केलेला नाही. अजून काही तो ब्लॅक बॉक्स वगैरे काहीच आलेलं नाही. परंतु थेटपणे रोहित पवार ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतात त्या नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. मग पवार साहेबांसारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या आयुष्याचा सगळ्या अनुभवातून काहीतरी त्या ठिकाणी ते बोलले. त्याच्या विपरीत भूमिका नेमकी रोहित पवारांनी घेतलेली. अर्थात रोहित पवारांनी जे अपघाताच्या संदर्भाने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्वाचेच आहेत, आम्ही ते नाकारत नाही. ते मुद्दे सगळे आम्ही ते सीबीआयची इन्क्वायरी करावी म्हणून जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे ते घेतलेले आहेत. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण या संदर्भामध्ये मांडणी केली, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्यांचा उद्देश जो आहे तो अजितदादाचा घातपात की अपघात याचा शोध लागावा याच्यासाठी नाही, तर त्या अजितदादाची सहानुभूती स्वतःभोवती केंद्रित करून अजितदादाची लिगसी स्वतःभोवती घेणं आणि भविष्यकाळ